राणांचे राणे साहेब. आदरणीय राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांच्या समोर सन्माननीय नातू साहेब, माजी आमदार शिवसेना उपनेते सन्माननीय सदानंद चव्हाण साहेब, सन्मान्य व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंदाचे आदरणीय श्री अनिलजी हत्तेकर साहेब, आपण सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, बहागर नगर पंचायतच्या नगराध्यक्षा नीता मालप मॅडम, त्याचबरोबर देवरूपच्या असणाऱ्या नगराध्यक्षा मृणाल शेटे आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊया. आपल्या सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतीचे असणारे नवनिर्वाचित नगरसेवक यांना देखील आपण व्यासपीठावरती आमंत्रित करत आहोत. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालिका चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खेडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वैभव मॅडम, त्यांच्या समवेत असणारे नगरसेवक, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडकं युवा नेते आदरणीय वैभवजी खेडेकर, आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावर द्यावं. युवा नेते अनिरुद्ध शेखर निकम, आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावर द्या. आदरणीय वैभवजी खेडेकर. खेडच्या रहीमबाई साहेबुले, वैभवी खेडेकर, त्याचबरोबर स्वप्नाली चव्हाण, बहागर नगर पंचायतच्या नगराध्यक्षा नीता मालप मॅडम, नगरसेवक उमेश भोसले, वैशाली मावळकर, सुषमा रहाटे, मीरा घाडे आणि विशाखा सोमन, त्याचबरोबर चिपळूण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय उमेशदादा सकपाळ, त्यांच्या समवेत नगरसेविका रुपाली दांडेकर, वैशाली निमकर, संदीप पिसे, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, शुभम पिसे, उदय जुळे, प्रमोद बुरटे, निहार कोळे, हर्षाली पवार, विक्रांत शिर्के, नीलम जाधव, अंकुश अवले, गणेश आगरे आणि पल्लवी महाडी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. सन्मान्य निलेशजी सुर्वे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय विनोदजी भुरण, सन्मान्य निलेशजी सुर्वे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. खूप खूप स्वागत आहे आपलं. बहागरचे तालुका अध्यक्ष आदरणीय अभयजी भाटकर साहेब, आपलं देखील कृषी महोत्सव 2026 या महत्वाच्या क्षणी मनपूर्वक स्वागत असेल. ज्या क्षणांची आपण मित्रांनो आतुरतेने वाट पाहतोय तो हा महत्वाचा क्षण या सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतोय की 3 वर्षापूर्वी आपण पाहिलं की सहकार महर्षी 33 वर्ष अभिमानाची आपली संस्था, आपली माणसं, या संस्थेचे असणारे प्रमुख अर्थात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य सुभाषराव चव्हाण साहेब यांनी स्वप्न पाहिलं सहकारात काम करत असताना सहकार समृद्ध करायचं आहे. एखादा कृषी प्रकल्प आपण पाहतोय वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून दुग्ध प्रकल्पाला चालना द्यायची आणि साहेबांच्या प्रेरणेनं, त्याचबरोबर सन्मान्य प्रशांत यादव साहेब, स्वप्ना यादव मॅडम यांच्या नेतृत्वानं वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची असणारी स्थापना झाली. याच वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची तेजोमयी यशोगाथा या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण पाहतो अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत वाशिष्ठीचे असणारे प्रॉडक्ट्स आपण गेलेले पाहतो आणि त्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी आपले जोडले गेले. आपण विनंती आहे या कार्यक्रमाच्या शुभारंभ सोहळ्याकडे आपण जाऊया. मी यादव साहेब यांना विनंती करेन, आदरणीय राणे साहेब आणि व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर यांच्या साक्षीनं दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ आपण करत आहोत. विनंती असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे भाग्य विधाते, रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणजी राणे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार विनयजी नातू साहेब, शिवसेना उपनेते सन्मान्य सदानंदजी चव्हाण साहेब, आदरणीय सन्मान्य अनिलजी हत्तेकर साहेब, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ, आमच्या विधी आणि न्याय विभागातील नैना उदय पवार मॅडम, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय सुभाषराव चव्हाण, मी नीलमताई राणे मॅडम यांना देखील विनंती करतो की आपण देखील दीपप्रज्वलनाच्या ठिकाणी आपण उपस्थित राहूया. ॲडव्होकेट नैना उदय पवार मॅडम, आपणास विनंती आपण व्यासपीठावर द्यावं. हे महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवतोय.
जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले साहेब, आपण देखील व्यासपीठावर द्या. महत्वाचे क्षण. दीप प्रज्वलन म्हणजे अंधाराशी लढण्यात हा शांत पण शक्तिशाली संकल्प. जिथे दीप उजळतो तिथे विचार जागृत होतात आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला की भविष्य आपोआप उजळतं. ही ज्योत केवळ दिव्याची नाही तर अंतर्मनातील सद्भावनेची आहे. मान्यवरांच्या साक्षीनं हे मांगल्याचे असणारे दीप या ठिकाणी आपण प्रज्वलित करत आहोत. ज्योतीच्या प्रकाशात आपली वाटचाल अधिक सजग आणि सशक्त व्हावी. एक दिवा पेटला की अंधार हरतो, एक विचार पेटला की क्रांती घडते. म्हणून दीप प्रज्वलन म्हणजेच मूल्यांचा जागर आणि संस्कारांची असणारी उजळणी. या दीपाच्या उजेडात ज्ञान, सेवा आणि सदाचार अधिक फुलतो. दीप पेटवताना आपणही मनातील अंधार विझूया आणि ज्योतीप्रमाणे स्थिर राहून उजळणं हे दीपाचं खरं सौंदर्य आपण फुलवूया. दीप म्हणजे शांततेतून जन्मलेली शक्ती. प्रकाशाच्या प्रत्येक किरण नव्या प्रेरणांचा संदेश देऊन दीप प्रज्वलन म्हणजेच अंतर्मनातील उजेडाला बंधन. मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करत आहोत. आदरणीय सन्माननीय राणे साहेब आणि व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कला बुद्धीचा अधिपती अख्ख्या जगाचा करता करिता श्री गणेश याच्या चरणी नतमस्तक होऊन या कृषी महोत्सव 2026 आपण शुभारंभ केलेला आहे. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे करूया विनम्र भावे स्वागत उपस्थितांचे या उक्तीप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या आपण सत्काराकडे सन्मानाकडे जातोय. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सन्माननीय चेअरमन आदरणीय सन्माननीय प्रशांत यादव साहेब आपण आपल्या शुभास्ते. सर्वप्रथम या महोत्सवाचे उद्घाटक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. सन्मान्य राणे साहेबांचं असणारं स्वागत सन्मान कृषी महोत्सव 2026 मध्ये या ठिकाणी आपण करत आहोत. मित्रांनो, अनुभवाच्या शिडीवरून नेतृत्व घडतं आणि नेतृत्वातून इतिहास घडतो. नारायणराव राणे साहेब यांचं कार्य त्याचं जिवंत उदाहरण आहे. राजकारणात टिकून राहणं एक कौशल्य, पण काळावर छाप सोडणं हे नेतृत्व राणे साहेबांनी दोन्ही साध्य केलं. आणि आज आपण पाहतो फक्त कोकण नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावरती या व्यक्तिमत्वाची छाप आहे. आदरणीय सन्माननीय श्री राणे साहेबांचं असणारं स्वागत आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर मी स्वप्नाताई यादव मॅडम यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते सौभाग्यवती नीलम राणे मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं कुटुंब म्हणजेच राणे कुटुंब. स्वतः राणे साहेब खासदार, दोन्ही सुपुत्र, त्यातला एक आमदार आणि दुसरे मंत्री, हे घडवण्यात ज्यांचं असणारं महत्वपूर्ण योगदान. टाळ्यांच्या गजरात आपण सन्मानित करूया सौभाग्यवती नीलमताई नारायणराव राणे यांना या ठिकाणी सन्मानित केला जातोय कृषी महोत्सव 2026 मध्ये. यानंतर आपण विनंती करणार आहोत आदरणीय यादव साहेबांना आपण आपल्या शुभास्ते माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय डॉक्टर विनयजी नातू साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय विनयजी नातू साहेब यांचा विशेष सन्मान या कृषी महोत्सव 2026 मध्ये. मित्रांनो, जनतेशी नातं जपणं ही कामातून विश्वास निर्माण करणं हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. आणि आज आपण पाहतोय या कृषी महोत्सव 2026च्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आदरणीय नातू साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे. यादव साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते पुढचा सन्मान शिवसेना उपनेते आणि चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेब यांचा असणारा सन्मान यानंतर आदरणीय सन्माननीय यादव साहेब यांच्या शुभास्ते आपण करतोय. सन्माननीय सदानंदजी चव्हाण साहेब. सत्तेपेक्षा सेवेचं मूल जाणणारा नेता म्हणजे सदानंद चव्हाण साहेब. कालचं नेतृत्व आजही मार्गदर्शक ठरतं आणि हेच सदानंदजी चव्हाण साहेब यांचं असणारं वैशिष्ट्य. त्याला या ठिकाणी कृषी महोत्सव 2026 मध्ये आपण सन्मानित करत आहोत. या महोत्सवाच्या निमित्तानं माननीय श्री अनिलजी हातेकर साहेब व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंदाचे सन्माननीय हातेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आपण कृषी महोत्सव 2026 मध्ये सन्माननीय यादव साहेब यांच्या शुभास्ते आपण सन्मानित करत आहोत.
शेती सहकार आणि उद्यमशीलता यांचा संगम म्हणजेच महानंदा आणि त्या महानंदाचे असणारे सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये विकासाची गंगा ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आली त्या आदरणीय अनिल जहातेकर साहेब यांना ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. यानंतर भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीशजी मोरे साहेब यांना ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्माननीय सतीशजी मोरे. विनंती आहे सन्माननीय यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय सतीशजी मोरे जरा काय द्या. खेड नगरीचे असणारे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्माननीय वैभवजी खेडेकर. यानंतर आपण यादव साहेबांना विनंती करणार आहोत चिपळूण नगरीचे असणारे लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय उमेश दादा सकपाळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. कृषी महोत्सव 2026 मध्ये चिपळूणमध्ये नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी इतिहास घडवला टाळून जाऊ द्या उमेश दादा सकपाळ यांच्यासाठी. यानंतर मी विनंती करतो सौभाग्यवती स्वप्नाताई यादव मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते देवरुख नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मृणाल शेट्टे मॅडम यांना ठिकाणी आपण सन्मानित करावं. मृणाल शेट्टे मॅडम नवनिर्वाचित नगराध्यक्षा देवरुख नगरपंचायत. त्याचबरोबर बहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कृषी महोत्सव 2026 मध्ये मी सभापती स्वप्नाताई यादव मॅडम यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नीताताई मालक यांना आपण सन्मानित करूया. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांचे असणारे सुपुत्र युवा नेते आदरणीय अनिरुद्ध शेखर निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या प्रकल्पाचे प्रमुख आणि कृषी महोत्सव 2026 चे स्वागताध्यक्ष आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अनिरुद्धजी निकम साहेब यांना ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करणार आहे व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. उपस्थित स्वप्नाताई यादव मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी स्वागत समितीचे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे व्यासपीठाच्या सगळ्या सन्माननीय जे मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय शिवकुमार सदाफुले साहेब त्याचबरोबर सन्मान्य यार आमचे चव्हाण साहेब. खरं म्हणजे आज एक आगळा वेगळा या कृषी प्रदर्शनाच्या महोत्सवाने आपल्या चिपळूणमध्ये एक आगळा वेगळा सोहळा पार संपन्न होतोय. कृषी महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे आणि या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागं उभं राहणारे आमचं मार्गदर्शक नेतृत्व आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी काम करताना जी ऊर्जा आणि उभारी पाहिजे ते देणारं नेतृत्व आज उद्घाटनासाठी आहे याचा आनंद आम्हा सगळ्यांना आणि वाशिष्ठी टीमला फार मोठा आहे. दादांच्या नेतृत्वाने कोकणाला एक वेगळी दिशा मिळाली. कोकणाला एक ऊर्जित अवस्था आणण्याचं काम दादांनी केलं. कोकणाचा चेहरा बदलण्याचं काम दादांनी केलं आणि त्याच माध्यमातून आज आम्ही वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना उद्योगांना उभं करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्या आशीर्वाद देण्यासाठी दादा आणि आमचे आईसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. दादा या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आम्ही 2021 साली ज्यांची संकल्पना होती ते आमचे चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
या कामाला सुरुवात केली. सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यांना खंत होती की सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आणि इथल्या माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांना कर्ज देतोय, पण ही कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण करणारी व्यवस्था आपण तयार केली पाहिजे. आणि मग आपल्या कोकणामध्ये असणारी जी भौगोलिक परिस्थिती, कोकणामध्ये असणारं आपल्या काम करण्याची आपल्या लोकांची मानसिकता, त्याचबरोबर असणारं अपुरं मनुष्यबळ, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना जमेल असा कुठला तरी व्यवसाय यांच्या हाताला दिला पाहिजे. अन्यथा आपली खोखेडी ओस पडतील आणि काही काळानंतर या कोकणातला चेहरा मोहरा सगळा बदलून जाईल. म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न होत आहे की दुग्ध व्यवसायातून शेतकरी उभा राहिला पाहिजे. परंतु त्यांच्या सहकारातल्या व्यस्त कार्यक्रमामुळे कामामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. आणि मग वारंवार ते खंत करायचे की हे काम कोणीतरी केलं पाहिजे. इथला शेतकरी इथल्या तरुणाला काम दिल्याशिवाय तर कोण थांबणार नाही. त्याला शाश्वत स्वरूपाचं उत्पन्नाचं साधन काहीतरी तयार केलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर आपला पारंपरिक व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे आणि या दुग्ध व्यवसायाला आपण पुन्हा चालना दिली पाहिजे. साहेब, 2000 पर्यंत असणाऱ्या शासकीय डेऱ्याही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बंद पडल्या. म्हणजे चिपळूणमध्ये 1967 साली उभी राहिलेली डेअरी त्यावेळी 60,000 लिटर क्षमतेने चालत होती. ती 2000 साली साहेब डेअरी बंद पडली. आणि मग या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही ठरवलं की आपण जर चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम केलं तर निश्चितपणे हा व्यवसाय वाढू शकतो. आणि मग 2021 साली आम्ही वाशिष्ठी डेअरीची सुरुवात केली. 1 वर्षामध्ये आम्ही प्रकल्प पुरा केला. 2022ला या प्रकल्पातून आमचं दूध उत्पादन सुरू झालं आणि 5 फेब्रुवारी 2023 पासून या प्रकल्पातून दूध उत्पादनाबरोबरच सगळे बाय प्रॉडक्ट्सही आमचे सुरू झाले. दादा, या प्रकल्पाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे फक्त 400 लिटर दूध होतं आणि सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे दूध घालणारे शेतकरी होते 60. आणि दादा 1 वर्ष ज्यावेळी कंप्लीट झालं त्यावेळी आमच्याकडे दूध होतं 17,000 7,500 लिटर आणि शेतकरी साधारण आमच्याकडे होते 2,000. दुसऱ्या वर्षी दादा आमची हीच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी प्रदर्शनाचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी हा प्रयत्न यशस्वी झाला. लोकांनी जनावरं घेतली आणि दुसऱ्या वर्षी दादा या दूध प्रकल्पाला आम्हाला 25,000 लिटर दूध आलं आणि जवळजवळ साधारण 7,500 ते 8,000 लोक या शेतकरी आमच्या दूध प्रकल्पाशी जोडले गेले. मग आम्ही ठरवलं की या दूध प्रकल्प या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दूध उभं राहत आहे. अनेकांना प्रश्न पडायचा की तुम्ही दूध प्रकल्प एवढा मोठा उभा केला, खरंच तुमच्याकडचं तुमचं दूध आहे का, खरंच तुमच्याकडे तुम्ही आणताय ते खरं बोलताय का. याच्यासाठी अनेक लोकांनी आमच्या दूध प्रकल्पाला भेटी दिल्या. खरंच इथले शेतकरी दूध घालतायत का. आणि मग लक्षात आलं की या व्यवसायाकडे आमचा शेतकरी जो ग्रामीण भागामध्ये ज्याला काही हाताला काम नव्हतं, जो मुंबईवरून रिटायर होऊन आता मुलांच्या सोबत राहून काही भागत नाही, अशा सगळ्या लोकांनी या वाशिष्ठीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पशुधन घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी अर्थपुरवठा केला आणि साहेब आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आमचं डिसेंबर अखेरचं दूध जे होतं ते साहेब आमच्याकडे जवळजवळ 55,000 लिटर दूध हे रोजचं कलेक्शन होत आहे आणि 13,000 लोकांना दर 10 दिवसांनी आम्ही त्यांच्या खात्यात नावानिशी पैसे टाकतो. साहेब, याच्यामध्ये आज आपल्याला हा महोत्सव बघत असताना लक्षात आलं की आम्ही सगळी मंडळी कोकणातली लोक काही करत नाही, कोकणातल्या लोकांमध्ये करण्याची क्षमता नाही, एवढं नाव ठेवून बाजूला होत होतो. पण आज कृषी प्रदर्शनाचा पहिलाच दिवस आहे. या सगळ्या पहिल्या दिवसाला सकाळच्या सत्रातही एवढी गर्दी आहे. किमान साहेब 5 दिवसामध्ये 7 ते 8 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतील. गेल्या वर्षी 5.5 लाख पेक्षा लोकांनी या प्रदर्शनाला भाग घेतला. नुसता भाग घेतला नाही तर इथं आलेल्या प्रत्येक माणसांचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो. इथे आलेल्या प्रत्येक माणसाची आम्ही माहिती ठेवतो आणि त्याच्यानंतर त्यांचा वर्षभरात त्यांनी त्या संदर्भात काय केलं याचा पाठपुरावा करतो. आणि मग त्या माध्यमातून आम्हाला लक्षात येतं की वर्षभरात किती लोकांनी जनावरं घेतली, किती लोक आमच्या योजनांसाठी, सरकारच्या योजनांसाठी आमच्या पशु विभागाशी जोडले गेलेले आहेत, कृषी विभागाशी जोडले गेलेले आहेत. आणि साहेब, या सगळ्यांचं चित्र बदलताना दिसतंय. आपला शेतकरी हळूहळू या सगळ्या गोष्टीकडे वळायला लागलेला आहे. साहेब, आम्ही समोरच्या बाजूला एक 15 ते 20 गुंठ्यामध्ये जो डेमो तयार केलेला आहे ती लाईव्ह शेती केलेली आहे की एका शेतीतनं जर 4 जनावर एखाद्यानं घेतली
तर त्या जनावराबरोबर त्याला एक शाश्वत उत्पन्न घरात कुटुंब चालवण्याचं महिन्याचं होऊ शकतं. आणि त्याच्या जोडीला जर कृषी विद्यापीठाच्या आणि कोकणला अभिप्रेत असणाऱ्या काही योजना की ज्याच्यातून लाखी बागेसारख्या योजना असतील, ज्याच्या बरोबर ती कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, तर साधारण एखाद्या शेतकऱ्याला 30-35 हजार रुपयाचं उत्पन्न कसं तयार मिळेल अशा पद्धतीचं काम हे आम्ही आज समोरच्या ठिकाणी उभं केलेलं आहे. प्रायोगिक तत्वावर आज आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देतोय. पण या आमच्या या कृषी प्रदर्शनामध्ये अशा सगळ्या लोकांना आम्ही जे इच्छुक आहेत अशा सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टींची माहिती देतोय. आमच्याकडं काही शेतकरी आता जोडले गेलेले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही योजना आम्ही आता याच्यामध्ये त्यांना देतो आहोत. साधारण त्या योजना जर आपण विचार केला तर काजू आणि फळपीक योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 122 लोकांना आम्ही शासन आणि बँक या ठिकाणी जोडून देतोय. आमचा प्रयत्न असा आहे की किमान 100-200 लोक या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभी राहिली पाहिजेत. त्यांना मॉनिटर करण्याचं काम हे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ती उभी राहत आहेत हे पुढच्या वर्षी निदर्शनात आणू. अशाच पद्धतीनं उभी राहणाऱ्या काही शेतकऱ्यांचाही आपण या ठिकाणी आपल्या हस्ते सत्कार करणार आहे की ज्यांनी याच्यातून आमच्या प्रेरणा घेऊन स्वतःचं काहीतरी ग्रामीण भागामध्ये उभं केलेलं आहे. साहेब, हे सगळं करत असताना कोकणातल्या माणसांना जी लागणारी विश्वासार्हता लागते की एखाद्या गोष्टीच्या पाठी उभं राहण्याच्यासाठी जी विश्वासार्हता एखाद्याची निर्माण झाली की त्याच्या पाठीमागे कोकणी जनता उभी राहते. आम्ही साहेब यामध्ये अतिशय पारदर्शकपणे या दूध व्यवसायामध्ये काम करतोय. म्हणून आज आमच्याकडे एवढे शेतकरी जोडले गेलेले आहेत आणि नुसते जोडले गेलेले नाहीत, तर किमान 2,000 ते 2,500 महिन्याला उत्पन्न घेण्यापासून महिन्याला 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न घेणारे शेतकरी आज या ठिकाणी तयार झालेले आहेत. या शेतकऱ्यांची जनावरं या पुढच्या काळामध्ये आम्ही स्पर्धेसाठी आणणार आहोत की कशा पद्धतीने कोकणातला शेतकरी आज सक्षम होतोय. दादा, अनेक अडचणी आहेत. आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला फक्त आशा आहे की आपण या सगळ्या गोष्टींच्या मागे जर उभं राहिलं तर कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय, पशुधन आणि त्याचबरोबर ती कृषीसाठी सुद्धा चांगलं काम होईल. अनेक मंडळी काम करण्यासाठी इच्छुक आहेत, पण राजकीय इच्छाशक्ती आणि पाठबळाची गरज आहे. आज आम्हाला अनेक अडचणी आहेत. आमच्याकडे डॉक्टर्स नाहीत, अनेक दवाखाने आमच्याकडे बंद पडलेले आहेत, आमच्याकडे संघ नाही. आज आम्हाला महानंदाला दूध देताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. आज महानंदाचे आमचे एलेकर साहेब आले आणि आज त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या किरण साहेब शिंदे साहेबांनी मार्ग काढला. नाही तर पावसाळ्यात साहेब आमचं दूध 30-35 हजार 40 लिटर होतं आणि आमची विक्री असते 20 ते 22 हजार लिटर. रोज आम्हाला 10 ते 15 हजार लिटर दूध शेतकऱ्याचं कुठं घालायचं हा मोठा प्रश्न भेडसावत होता. पण या वर्षीपासून आम्हाला या साहेबांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं. त्याने आम्हाला आमच्या या ठिकाणच्या जुन्या संस्थांच्या सगळ्या रजिस्टर झालेल्या आहेत साहेब, काही कामाच्या नाही आहेत. कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून या गोष्टी होत नाही आहेत. पण तरी सुद्धा आम्ही याच्यातून मार्ग काढतोय आणि निश्चितपणे साहेब आपण याच्यामध्ये जर लक्ष दिलं तर येत्या काही कालावधीमध्ये कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही सगळी मंडळी या क्षेत्रात चांगलं काम करू. अनेक मंडळी आम्ही तयार करतो आहोत. वेळ कमी आहे, पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या मंडळींची भेट घालून आपण आमच्या पाठीशी जर उभा राहिला तर निश्चितपणे या क्षेत्रामधून आज आम्ही दुग्ध क्षेत्रात व्यवसाय झालाय, आज आम्ही कृषी क्षेत्राकडे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या जनतेला वळवण्याचा जो आमचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये आम्हाला यश येईल. दादा, आपण व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी आलात, तुमचा आशीर्वाद हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि तो आमच्या या आजच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मिळतो आहे. आपलं पाठबळ आमच्या पाठीशी असत राहो. ही सगळी जनता जी आमच्यावर विश्वास ठेवत आलेली आहे, आदरणीय चव्हाण साहेबांवरती विश्वास ठेवत आलेली आहे. साहेब, हीच आमची संपत्ती आहे, ही सांभाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय. फक्त या सगळ्यांसाठी आम्ही जे काम करतोय त्याच्या पाठीमागं आपण आणि शासन आमच्या पाठीशी उभं राहावं. आमच्या वैयक्तिक कोणत्या हिताच्या गोष्टींसाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. येऊ ते जसं तुम्ही कोकणासाठी जे काम केलं तसंच या कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्या लोकांना उभं राहायचं आहे अशा सगळ्या लोकांसाठी काम करण्याचा जो आमचा माणूस आहे त्यासाठी आपण पाठीशी राहा. आपण आलात त्याबद्दल वाशिष्ठी परिवार आणि चिपळूण नागरीतर्फे आभार मानतो. या सगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभं करण्यात दादा अनेकांचा सहभाग आहे. अनेक मंडळी रात्रंदिवस यासाठी राबतायत. आमची चिपळूण नागरी पतसंस्थेची टीम असेल, वाशिष्ठीची टीम असेल आणि हे सगळं जे उभं झालेलं आहे ग्रामीण खेडे, ती सगळी आपली स्थानिक मंडळी आहेत. यांनी अतिशय मेहनत घेऊन काम केलेलं आहे. जनतेने आम्हाला अनेक ठिकाणातून सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. या सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः
या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ज्या रात्रंदिवस मेहनत करतायत, मला वेळ नसताना त्या आमच्या सौभाग्यवती स्वप्ना यादव मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आशीर्वाद द्यायला आलात. वाशिष्ठी डेअरीवरचं प्रेम आज या ठिकाणी दिसून आलं. हे प्रेम कायम आपल्या सगळ्यांचं राहो, ते जपण्याचं, टिकवण्याचं आणि त्याच विश्वासानं काम करण्याचं आपल्याला अभिवचन देतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण विनंती आहे सर्वप्रथम सुभाष बाबाराम नलावडे, मुक्काम पोस्ट करजुळे संगमेश्वर, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. सुभाष बाबाराम नलावडे सन्मान्य माजी पंचायत समिती सदस्य आहेत. यानंतर उमेश श्रीपद सुर्वे, आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. उमेश श्रीपद सुर्वे, श्याम सुंदर शिवराम माने, प्रशांत आत्माराम विचारे, शंतनू गंगाधर बापट, उमेश शंकर पवार आणि साहिल सुभाष नलावडे ज्यांची नावं घेतली त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या. शंतनू गंगाधर बापट, उमेश शंकर पवार. या सातही लाभार्थ्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी जे कलम भेट स्वरूपात आपण देतो. यानंतर मी कृषी अधिकारी आदरणीय शिवकुमार सदाफुले साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते देखील एका कलमाचं आपण या ठिकाणी वितरण करायचं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय कृषी अधिकारी आदरणीय शिवकुमार सदाफुले साहेब, आपण उमेश शंकर पवार यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. कुक्कुटपालन व्यवसाय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग मंत्रालय याच्या PMFAB योजनेतील सहभागी लाभार्थी जानवी जयदीप महाडी, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. यानंतर कोकणातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय राणेसाहेब यांच्या शुभास्ते कुक्कुटपालन व्यवसायामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग मंत्रालयाचा असणारा लाभ घेतला तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. यानंतर कोकणातील प्रगतिशील जी शेतकरी आहेत त्यांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. आदरणीय साहेबांच्या शुभास्ते आंबा व्यवसाय, कैरी, पणं, आंबावडी, पोळी या सगळ्या असणारी जी उत्पादनं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो त्या चिपळूणमधील प्रगतिशील शेतकरी धनंजय श्रीकृष्ण केतकर, विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. जोरदार टाळ्या जाऊ द्या. 7,000 पेक्षा जास्त कलम आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी असा आंबा व्यवसायी सन्मान्य धनंजय केतकर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. यानंतर आनंदा कोळवणकर, आनंद कोळवणकर लोटे MIDC विनीती ऑर्गॅनिक्स कंपनीत प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये सिनियर मॅनेजर आहेत. या अगोदर कराड येथील कृषी प्रदर्शन असेल त्याच्यामध्ये देखील पारितोषिक मिळालं. गेली 10 वर्ष G9 ची असणारी विविध प्रकारची केळी आणि विविध असणाऱ्या त्या योजनांमध्ये असणारे महत्वाचे योगदान. त्यानंतर शांताराम सखाराम नेवले, शांताराम सखाराम नेवले, आपल्यास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येऊया. आनंद कोळवणकर हे दाम्पत्य आहे, कोळवणकर दाम्पत्य यांना या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभास्ते आपण सन्मानित करत आहोत. कच्च्या केळीपासून पावडर बनवणं, खोडापासून धागे कल्चर तयार करणं अशी विविध त्यांची असणारी उत्पादनं. शांताराम सखाराम नेवेले यांना आपण सन्मानित करत आहोत. जे ऊस लागवड, चारा लागवड, भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय याच्याशी निगडीत आहे. त्यानंतर विनोद मनोहर शिंदे, ऊस शेती, मरळी साखर कारखान्यामध्ये जाती, त्याचबरोबर सुपारी बाग, खैर लागवड याच्यामध्ये ज्यांचं योगदान आहे. सन्मान्य विनोद मनोहर शिंदे या आपण साहेबांच्या शुभास्ते आपण सन्मानित करत आहोत. साहिल सुभाष नलावडे आपण देखील साहिल सुभाष नलावडे, साहिल नलावडे. धन्यवाद. यानंतर कृषी महोत्सव निमित्तानं
आज ज्यांनी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी आम्हाला चिपळूण शहरामध्ये असेल, चिपळूण तालुक्यामध्ये असेल, किंबहुना अखंड कोकणामध्ये ज्यांनी विकासाचं काम केलं ते आमचे दादा. फार सांगण्यानंतर एक फार मोठं वैशिष्ट्य असं आहे, आज मी नगराध्यक्ष म्हणून जो उभा आहे त्यामागे अनेकांचा वाटा आहे. त्यामध्ये माझ्या भाजपचा परिवार असेल किंवा विशेषतः सांगायचं झालं तर प्रशांत यादव साहेबांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आज चिपळूणमध्ये दरवर्ष 5 ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये वाशिष्ठी डेअरीचा आयोजित कृषी महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव आता केवळ कोकणपुरता मर्यादित राहिला नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृषी महोत्सव होत असतात, परंतु अखंड कोकणामध्ये हा माझ्या चिपळूण शहरामध्ये हा कोकणचा भव्य दिव्य असा कृषी महोत्सव साजरा होत आहे. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की प्रशांत यादव साहेब आणि पूर्ण माझ्या वाशिष्ठी डेअरीला टाळ्यांच्या कडकडाट त्यांना शुभेच्छा देऊया. कारण कोणतीही निवडणूक नसताना अशा प्रकारचं काम करणं, सातत्याने तीन वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. आणि त्यांच्या प्रस्तावनामध्ये आपण सर्वांनी ऐकलं की सुमारे 5 दिवसामध्ये 7 ते 8 लाख लोक या कार्यक्रमाचं प्रदर्शन पाहण्यासाठी येतात. मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, त्यांच्या आजच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर खूप उशीर झाला आणि दादांना या ठिकाणी बोलायचं आहे आणि दादांचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर दादांचं नेतृत्व या कोकणाला लाभलंय, त्याचा लहानपणापासूनचा साक्षीदार मी आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना राणे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी मी पाहिलेला आहे. असं म्हणतात, घार फिरते आकाश आणि चित्त तिचे पिलापाशी, तसं दादांचं आहे. दादा दिल्लीत असून दे, महाराष्ट्राचं राजकारण असून दे, पण तो कोकणाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. दादा, तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा तुमचं होमपीच आहे म्हणा की तुमचं घर आहे म्हणा, रत्नागिरी जिल्हा तुमचं कार्यक्षेत्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आपल्यासारखं नेतृत्व लाभलं नाही आमची खंत आहे. तुम्ही तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या म्हणून शासनाकडनं जाहीर करून घेतला. आज आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत, काही रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्यासारखे तरुण आपल्याकडनं काही अपेक्षा धरून आहेत. त्या कोकणामध्ये, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फलोत्पादन वाढावं किंवा शेती उत्पादन वाढावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्याच्यातलाच एक प्रकार प्रशांतजींच्या माध्यमातून वाशिष्ठी दूध डेअरी असेल किंवा चिपळूण नागरी पतसंस्था असेल, यातनी चळवळ उभी केलेली आहे. आणि मला वाटतं हळूहळू त्याची पाळेमुळे घट्ट रुजायला सुरुवात झालेली आहे. आणि या कोकणातला, या रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी आज उठाव करू पाहतोय. आणि मला वाटतं घाटावरची म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे, ती सहकार चळवळ कोकणामध्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण या कोकणाला द्यावा असा त्यांचा प्रयत्न आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. राणे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. निश्चित राणे साहेब, आम्ही सर्वजण तुमच्या नेतृत्वाखाली की तुमच्या आशीर्वादानं या कोकणामध्ये एक क्रांती घडवू इच्छितो. आपला आशीर्वाद आमच्या पाठी असून एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलतो आपल्या या कृषी प्रदर्शनासाठी माझे नेते, या महाराष्ट्राचे नेते, या देशाचे नेते आदरणीय दादासाहेब राणे व आईसाहेब, व्यासपीठावर बसलेले सुभाषराव चव्हाण व माझे नेते आदरणीय डॉक्टर साहेब, सर्व व्यासपीठ. खरोखर आजचा हा उपक्रम म्हणजे गेल्या 3 वर्ष ज्या माध्यमातून राबवला जातोय, की ज्या माध्यमातून उभा केला जातोय, तो फार मोठा या शेतकऱ्यांच्या पुढच्या म्हणजे भविष्यातल्या पिढीसाठी फार मोठा महत्वाचा टप्पा माझे नेते आदरणीय प्रशांतजी यादव करतायत एवढं नक्की आजच्या दिवशी सांगू इच्छितो. कारण मातीतलं घर बघितलं असेल, परंतु जो माझ्या पंतप्रधानांनी तुमच्या माझ्या की मेरी मिट्टी मेरा देश हे वाक्य घोषित केलं, ते कोकणासाठी नक्की आजच्या दिवशी शोभतं. आणि प्रशांतजी यादव आणि सौभाग्यवती सपनाजी यादव या जे उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमासाठी आपण सर्वजण आलात,
त्या सर्वांना मी शुभेच्छा. हा उपक्रम पुढच्या 5 दिवस चालणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना निमंत्रित करीन आणि सर्व आजूबाजूला जे उठले दादांचं भाषण होणार आहे. सर्वांनी आपण एका जागेवर येऊन बसावं ही सर्वांना विनंती करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशांतजी यादव साहेब आणि उपस्थित सर्व शेतीप्रेमी सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर वेळ बराच झाला आहे. साहेब दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, परंतु आपण हे प्रदर्शन पाहिलं असता एक लक्षात आलं की प्रशांतजी यादव यांनी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचं या ठिकाणी एक चांगलं धाडसी पाऊल टाकलं. तर आम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये बघतो बऱ्याच लोकांनी डेअरी काढल्या आणि बऱ्याचशा डेअरीचं अवस्था या कोकणामध्ये काय झाली, परंतु या 3 वर्ष आपण 4 वर्ष पाहतोय त्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करत त्यांचा वरचा म्हणजे आपला घाटावरचा म्हणतो आपण कराड भागातला अनुभव इथे पणाला लावत इथल्या आपल्या मातीशी या जे जे आपल्याला उपक्रम आयोजित करावे ते करत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे. या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीचे आपण मला वाटतं प्रत्येकजण शेतकरी आहेत आणि प्रत्येकाने हे पशुधन आपण यापूर्वी पाळलेलं आहे आणि त्याच्यात अवतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला हे पाहत असताना पुनश्च एकदा ह्या तरुणांनी या कृषी क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी या बहुउद्देशानं प्रशांतजी यादव यांनी हा एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे. मी ह्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सन्मान्य नारायणजी राणे साहेब, जोरदार टाळ्या होत्या आदरणीय राणे साहेबांसाठी. सन्माननीय प्रशांत यादव यांनी एक कृषी व पशुधन प्रदर्शन आयोजित केलं आहे 2026 आणि ते पाहायला म्हणून मी आणि तुम्ही सर्वजण आलेलो आहोत. प्रदर्शन 2 विषयाचं असू शकतं. एक तर प्रदर्शनातून काहीतरी शिकता येतं किंवा प्रदर्शनातून मनोरंजनही होते. पण हे कृषी प्रदर्शन आहे, पशुधन प्रदर्शन आहे, यातून बरंच काही शिकण्यासारखं. कोकण हा परिसर बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित मागासलेला प्रदेश, नोकरीसाठी मुंबई पुणे शहराकडे धाव घेणारा आमचा तरुण असं या कोकणाकडे पाहिलं जायचं. पण आज हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सन्माननीय प्रशांत यादव यांचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर कोकण आता गरीब राहिला नाही, मागासलेला राहिला नाही, कोकण प्रगतीकडे झेप घेतोय असं आज या ठिकाणी चित्र अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. प्रशांत यादव काही दिवसापूर्वी मुंबईला घरी आले होते आमंत्रण घेऊन आणि मला त्याने आमंत्रण दिलं. सांगितलं दादा तुम्ही यायला पाहिजे. मी बोललो कृषी प्रदर्शनाला तुम्ही बोलवलं नाही तर मी येणार, मला आवडीचा विषय, मी येणार. आणि त्याप्रमाणे वेळेवर आलो, लेट अजिबात नाही, वेळेवर. आणि प्रदर्शन पाहून मी थक्क झालो आणि कोणत्या शब्दात माझ्या भाषणात प्रशांत यादव यांचे आभार मानून ते या कोकणी माणसासाठी योगदान देत आहेत, तेव्हा त्यांना धन्यवाद शब्द अपुरा पडेल. त्यांचा वाढदिवस आहे 51 आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. आणि याचा उद्देश काय त्यांनी भाषणात सांगितला की हा कोकण सबळ, विकसित, समृद्ध व्हायला पाहिजे म्हणून त्यातले मार्ग, त्यांनी मार्ग कोणता तर कृषीमध्ये डेअरी, शेती, बाय प्रोडक्ट अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या. बांधवांना आपलं काम काय? कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 2.5 लाखाच्या जवळपास आहे. या देशात अनेक राज्य आहेत
त्यांचं 4.5 लाखाच्या वर दरडोई उत्पन्न गेलं आहे. तामिळनाडू आहे 4.25 लाखाच्या घरात गेलाय. सिक्कीम आहे 4.5 लाख. गोवा 460. मग आपला कोकण मागे का एवढा निसर्गरम्य आहे, समुद्र किनारा आहे, मासेमारी होतं, आंबा, काजू, नारळ, सुपारी, करवंद, आवळे, अनेक प्रकारची फणस. मग एवढे आहे बागायती आणि एवढं सगळं असताना इतक्या तरुण इथला माणूस अन्न शहराकडे काय धाव घेतो हे विचार करायला लावणारं आजचं प्रदर्शन आहे. आजचं प्रदर्शन आहे. प्रत्येक झाडही बघा, ते एक झाड वर्षाकाठी किती उत्पन्न देतं. ते आंबा असू द्या, काजू असू द्या, नारळ असू द्या, फणस असू द्या, जांभळा असू द्या, काही गोष्टी चविष्ट आहेत तर काही औषधी आहेत. हे आमचे डोंगर कोकणातले किती औषधी वनस्पती आहेत आपण ढुंकूनही पाहत नाही. आपण ढुंकूनही पाहत कधी आपण विचार करत नाही. मी खासदार झालो आणि मी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र दिलं की आमच्या इकडे कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी डोंगरामध्ये औषधी किती वनस्पती आहेत त्याचा सर्वे करा आणि आमच्याकडे तशी इंडस्ट्री उभारा. आता सर्वे उन्हाळा चालू झाला ना तर येईल पण हे येईल, रिपोर्टही येईल कशापासून काय बनतं, कुठल्या वनस्पतीपासून कोणती औषधं बनतात, पौष्टिक कुठली वनस्पती आहे, आंबा खाल्ल्याने काय होतं आपल्या शरीरावर परिणाम, याचं प्रबोधन मार्गदर्शन लोकांना करायला पाहिजे, आंबा घेणाऱ्यांना करायला पाहिजे. अनेक मुंबईत आणि अनेक शोरूम आहेत मोठमोठी, तिकडे बघा बरीचशी चायनीज उत्पादन ठेवलेले असतात. आणि असंच मी एका दुकानात गेलो मुंबईला. मी आतमध्ये मला सवय आहे कुठल्या शोरूम मध्ये काही नवीन नवीन गोष्टी पाहिजे. तिथे बांबू एक ग्लासामध्ये ठेवलेले होते. मी सर विचारलं, अरे भाई साहब ये किस काम का है? अरे सर ये घर में रखने से बरकत आती है, पैसे येतात, श्रीमंत व्हायला मिळतं. तर मला वाटलं चला आपण मग प्रयत्न करूया. मी म्हणलं क्या प्राईज आहे? 1500. 100 रुपयाचं नाही झाड आणि 1500 रुपये हे अकलेचे पैसे, मार्केटिंगचे पैसे. आपण झाडच करतो का? एवढी झाडं आहेत. कधी आपल्या वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो, कधी ग्लासात थोडी माती आणि ते झाड लावून सांगतो का हे पवित्र आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांची पूजा करतात. कधी प्रयत्न करतो दुकानात ठेवायचं? नाही, कधीच नाही. आम्ही पाहतच नाही, वर्षातून एका दिवशी पाहतो. तशा अनेक गोष्टी. पण आज त्याचं प्रबोधन म्हणा, माहिती आमच्या यादव साहेबांनी वनस्पतीच्या प्रदर्शनात घालून दिली. त्यासाठी आवश्यक काय मशागत करावी लागते, खत कोणतं घालावं लागतं, पाणी कसं घालावं लागतं, जमीन कशी ठेवायला लागते, उतार हवा का समांतर पाहिजे, त्या सगळ्याची माहिती या प्रदर्शनात ठेवलेली आहे. यादव साहेब, तुम्ही माझ्या घरी आलात तर मी एकच वाक्य बोललो की हे माझ्या एक हातात ठेवलं, साहेब प्रदर्शनाला या. मी ऐकू नये तुमचं प्रदर्शन, पण तुम्हाला वेळ आला कोकणात यायला की आला असाल, हा उपक्रम सुरू करायला वेळ आला. अगोदर 5-10 वर्ष आले असते त्यात कोकणातली अर्थव्यवस्था वेगळी असती, आर्थिक स्थिती वेगळी असती. त्या कोकणातल्या लोकांना वाईट वाटून घेऊ नका, मला काही दोषी देऊ नका. कोकणी माणसाचा एक दुर्गुण म्हणू नका, सवय चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही,
चांगल्याचं कौतुक करायचं नाही. चला त्याचं ऐका, अनुकरण करा. आपण पण 4 झाडं लावूया आणि उत्पन्न वाढूया. अशासाठी आपण काय करत नाही. नाव ठेवतो काय यादव काय करतात ते. किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी आंबे लावले, काजू लावले, अमुक लावलं, तमुक केलं. किती जणांनी गाई म्हशी घेतल्या, दूध उत्पादन केलं. किती जणांनी दुधापासून अनेक उत्पादनं काढली, दही, ताक, तूप वगैरे वगैरे. किती आज अनेक राज्य, अनेक देश युरोपमध्ये दुधावर श्रीमंत झाले. दुधावर. मी काही वर्षापूर्वी डेन्मार्कला गेलो. डेन्मार्क हा देश फक्त दुधावर आणि काय प्रोडक्ट असे अनेक देश आहेत. पण कोकणात पाणी आहे. 5000 मिली पाऊस कोकणात पडतो. या वेळेला जानेवारी ते पडला. पण हे पाणी शेतीसाठी उपयोगात आणू, चाऱ्यासाठी उत्पन्नात आणू, गाई म्हशी पाळू, दुधापासून अनेक उत्पादन बनवू आणि आपण श्रीमंत होऊ. मुलाबाळांना चांगलं शिकवण्यासाठी श्रीमंत होऊ. मुलांना चांगला डॉक्टर, इंजिनियर, एवढेच का IAS IPS करू, उद्योजक बनू. हो हे काय, हा उद्योग आहे? नको तो उद्योग नाही, पोटाचा उद्योग आहे. नाही तर राणी म्हणले वा नको तर नाही, नको तर नाही, हा पोटाचा उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी हा व्यवसाय यादव साहेबांनी आदर्श स्वरूपात तुमच्याजवळ ठेवला. तिथे फिरत असताना नुसते फिरू नका. मुलांना आणून दाखवू नका हे अमुक आहे तमुक आहे. त्याचं महत्व सांग, मुला मुलीला महत्व सांग. पुढे जाऊन काय करायचं आहे तेही त्याला सांगा. आज तुम्ही सांगा, मी MSME मंत्री होतो केंद्रात. त्यावेळेला माझ्या इकडे 7,40,00,000 उद्योग होते माझे. त्यात आपल्या कोकणातले किती? 2%. बाकी सगळे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक वगैरे अन्य राज्यातले. आपण उद्योगाकडे वळत नाही. आपलं उत्पन्न वाढावं, सबळ व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करावे. म्हणून हा उपद्व्याप यादव साहेबांनी तुमच्यासाठी केला. तुमच्यासाठी आज वाढदिवस त्यांचा आहे. ह्या उपक्रमासाठी तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. जोरदार टाळ्या वाजून त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करा. ते आमच्या प्रशांत जाधवला दीर्घ आयुष्य असे वेगवेगळे उपक्रम आणू द्या. त्यांनी वेगवेगळे जगातील टेक्नॉलॉजी आणू द्या आणि उत्पन्न कोणत्या मार्गाने वाढवलं जातं ते आपण सांगू. मी माझ्या जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम तुमच्यापेक्षा थोडं जास्त आहे. जास्त. मी आलो होतो कोकणात त्या 35,000 उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचं होतं. आज 2,60,000. पुढच्या वर्षी 3 लाखाच्या वर जाईल. आता मी खासदार इथे आहे, तुमचं पण वाढवायला मला प्रयत्न करावा लागेल आणि ते करणार. पण तुमची साथ हवी, सहकार्य पाहिजे. नुसते प्रशांत जाधव एकटे प्रगती नाही करू शकत. श्रीमंती, उत्कर्ष, सुखी समाधान तुम्हाला नाही करू शकत. त्याला साथ द्या. त्यांनी केलेलं मार्गदर्शन आज सांगा ना. मी गोशाळा सुरू केली कोकणात. मी गीर गाई आणल्या, स्वतः गेलो. मी ऑर्डर नाही दिली. मी राजस्थानमध्ये स्वतः गेलो. 100 गीर गाई आणल्या मी. 18 लिटर पेक्षा जास्त किंवा 18 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गिरगाई. आता गिरगाईचं तूप कसं किलो आहे बघा तुम्ही. आपल्याकडे लोकांना ओळख पण नाही. मेहनत करायला लागतं. म्हणून आपले लोक गाई, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाहत नाही. थोडंफार शिकलो का मुंबई, पुण्याला जातो.
पोटापुरतं मिळालं का आम्ही सुखी होतो. आपली भूक पण कमीच आहे. पण असं म्हणत नाही मी या व्यवसायातून मी पैसे मिळवीन, श्रीमंत होईल, घरच्यांना सुखी करेल, हा संकल्प करून प्रयत्न आपण नाही करत. तुम्ही करावा, करायला लागावा या स्तुत्य हेतूने प्रशांत यादव यांनी हा उपक्रम केला. मला वाटतं यादव साहेब उद्घाटनाचा वेळ चुकला वाटतं, टाळी एकही पडत नाही. मला भूक लागली, मी पोट तिडकीने बोलतोय, पण इथे आता वाजले 30-35 वाजल्या काय हरकत नाही. पण तुम्हाला मी एक सांगेन, हो मामा जरा बाजू आण. आणि म्हणून हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे, कोकणासाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे, महाराष्ट्रासाठी. आता मी हे संपल्यानंतर मोदी साहेबांनी मला काही उपक्रम दिले. उपक्रम त्यातील एक उपक्रम असाही आहे की काही सभा घ्यायला सांगितलं. त्या सभामध्ये त्यांनी काय विषय दिलेत, युवकांचे मेळावे, युवकांनी काय करावं, व्यवसाय कसा करावा, आधुनिक टेक्नॉलॉजी आणून उत्पन्न कसे वाढवावेत, त्यांचे मेळावे, शेतकरी मेळावे, जसे असे शेतकऱ्यांची प्रगती कशी कोणत्या मार्गाने साध्य होते, त्या शेती आयोग, उद्योग, गरिबांना एकत्र करा आणि गरिबीवर मात कशी करावी त्याचं मार्गदर्शन, आणि महिलांचे मेळावे, हे 4 उपक्रम मला जानेवारी महिन्यात राबवायला दिले. म्हणजे मोदींचा दृष्टिकोन बघा. माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर 11.5 वर्ष झाली. या 11.5 वर्षात त्यांनी काय देशातील जनतेसाठी केलं नाही. जागतिक पातळीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 5व्या क्रमांकावर आहे. 14व्या क्रमांकावर होता, 5व्या. काही दिवसांनी 3ऱ्या क्रमांकावर येईल. आपण जपान, जर्मनीला मागे टाकतो. आणि म्हणून बांधवांनो, मेहनत, परिश्रम करा. आम्ही राजकारणी लोक तुम्हाला सुखसोयी, आधुनिक टेक्नॉलॉजी तुमच्या दाराशी आणून आणि ती कार्यान्वित करण्याचं काम तुम्ही करावं अशी विनंती करतो. बांधवांनो, बराच काळ वेळ झालाय, मला बरेच कार्यक्रम आहेत, तिथे जायचं आहे. मी तुम्हाला विनंती करेन, आपण प्रशांत यादव यांचे उपक्रम राबवा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. आणि प्रशांत यादव, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या लोकांसाठी, कोकणी माणसासाठी जे उपक्रम राबवतात आणि सुखी संबंध निर्माण करता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन 2026 चे 3रं पर्व आहे. वाशिष्ठीची स्थापना झाल्यापासून आपण पहिल्याच वर्षी वाशिष्ठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलं. शेतकरी अधिक प्रगत व्हावा आणि शेतीविषयी त्याला साक्षर व्हावा, त्याचबरोबर नवी पिढी शेतीकडे वळावी या उद्देशाने आपण हे प्रदर्शनाचं नियोजन दरवर्षी करतोय. मला सांगायला अभिमान वाटतो, गेल्या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कृषीविषयक ॲक्टिव्हिटी त्या घेतल्या आणि जवळजवळ 2.25 कोटीचा टर्नओव्हर गेल्या प्रदर्शनामध्ये झाला. आणि नक्कीच यावर्षीही आपल्या सर्वांच्या सहाय्यतेने त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन क्षमता वाढवून आपण नक्कीच हा प्रयोग यशस्वी करू असं मला वाटतंय. इथे उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक माननीय श्री नारायणजी राणे,
दादाने आत्ता इतकं उद्बोधक आम्हाला सल्ले दिले आणि आमच्या ह्या उपक्रमांना पाठीशी शाबासकी दिली. नक्कीच हे शाबासकी आम्हाला नवीन ऊर्जा देऊन पुढे काम करण्यास प्रवृत्त करेल. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या माननीय आई नीलमताई राणे, त्यांनीही इथे आमच्या वेळोवेळी जे कार्यक्रम घेतले जातात त्यावेळी त्या आत्मीयतेने उपस्थित राहतात, यातच आमचा आनंद आहे. त्याचबरोबर उपस्थित भाजपा नेते माजी आमदार डॉक्टर विनय नातू, शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब, चिपळूण नागरी पतसंस्थेचे आमचे मार्गदर्शक माननीय अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण साहेब, आमच्या आई सौ स्मिताताई चव्हाण मॅडम, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, त्याचबरोबर भागच्या नगराध्यक्षा नीताताई मालव, देवरूखच्या नगराध्यक्षा मृणालताई शेटे, त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, खेडचे भाजपा नेते वैभवजी खेडेकर, भाजपा महिला मोर्चा सचिव प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे, महानंदचे व्यवस्थापक संचालक अनिलजी होतकर साहेब, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालिका नैना पवार, युवा नेते अनिरुद्ध निकम, सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि आपण सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. त्याचबरोबर बराच वेळ इथे स्थानापन्न झालात. त्याबरोबर वाशिष्ठी समूहातर्फे आपले आभार मानते. इथे उपस्थित असलेले सर्व हॉलमधले स्टॉलधारक, त्याचबरोबर मोठ्या संख्येने आपण समाविष्ट केलेल्या बचत गटाच्या महिला, त्याचबरोबर पशुसंवर्धन प्रदर्शनासाठी आलेले सर्व शेतकरी यांचेही मी आभार मानते. आणि त्याचबरोबर हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांचे हात ह्या कार्यक्रमासाठी लागले त्या सर्वांचे आभार मानते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.